नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 26, 27, 28 फेब्रुवारी 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा जोर असून ठिकठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला ते जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 26, 27, 28 फेब्रुवारी 2024 या तारखेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह या तारखेला बघायला मिळणार आहे। तर हा बदल प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरातून भारताच्या पूर्व भागातून महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे। तर याच वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, हैदराबाद, विजयवाडा, रामगुंडम, जगदलपूर इथे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। भुवनेश्वर, कांतामल, रायपूर, कोरबा, धनबाद इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज देखील असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा, लांजी या भागात गारपीटचा अंदाज राहील। तुमसर, टिळा, सांगझरी इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटाचा राहील। गोबरवाहिनी, पणीडोंगरी, तिरोडी, काटंगी, वारासेवणी इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा गारपीटचा बघायला मिळणार आहे। तर देवरी, चिंचोला, डोंगरघर, चिंचघर इकडे गारपीटचा अंदाज राहील। तसेच भंडारा जिल्ह्याचा दक्षिणी परिसर लखनी, साकुलीला गारपीटचा अंदाज आहे। कोलेगाव, बोंडगाव, संगणीला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अडायल, गोथंगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेडलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। कुही तालुक्यातही बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, धर्मपुरी, असोली, कंधारी, रामटेक, वाघोली, कामठी या भागातही बहुतांश ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। पुढील 3 दिवसामध्ये मंगळुरी, अकोला, खरबसार मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। घोटी, वनेरा, कामठी, बळेगाव, बिचवा इकडे गारपीटचा अंदाज आहे। तर जबरदस्त पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये नागपूर, हिंगणा, धामणा, डोरली, कमलेश्वर, उमरी, सावरनेर इथे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पाचगाव, बुटीबुरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि बोरीकोकाटे, दोतीवाडा, कुडाली, काटोल, जळखेडा, वरुड, नरखेड इथे बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। अरवी, वडोणा, लाडगड, वर्धा जिल्ह्याकडे इथे जोरदार पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटाचा असून गारपीटचा अंदाज देखील राहील। वर्धा, जामनी, तुळजापूर, बारबडी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवळी, कोल्हापूर आणि वडनेर, हिंगणघाट, वाडकी, पुणे इकडे गारपीटचा अंदाज राहील। हिंगणघाटच्या उत्तर भागाकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे चिमूर, चारगावपैकी गारपीटचा अंदाज असून ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। कुटवाडा, मोहोर्ली, भद्रावती, बरोरा, वणीकायर इकडे गारपीटचा अंदाज ठिकठिकाणी असून हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे। वादळी वाऱ्यासह चंद्रपूर, गुगस रोड, बदलापूर, कजवाली, सोनापूर, शिरपूर, खेडगाव हलका मध्यम पाऊस असून शिरपूर आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। पश्चिम मुळचेरा, घोट, चामोर्शी इकडे हलका मध्यम असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। आणि गडचिरोली जिल्ह्याकडे एटापल्ली, भांबरगड, पासेवाडा, सुंद्रा, अहेरी इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। गिरवाडा, पाराकोटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। पंचनूर, कापसीलाही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। धनोरा, मुरमगावला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिरमुरा, नाटी चौक, मालबेरा, अरमोरी, कुरखेडा, बालीटोला आणि देसिंग, दिघोरी,
तुलमाल या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज या भागात राहील। राजोळी, सिंदेवाई, वल्हेलाई मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा, परवा तसेच घाटंजी, करंजी हलका मध्यम पाऊस राहील। रुई, जवई, अडणी, द्याणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा इकडे बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। जामोडा, यवतमाळ, कल्लाम, फलेगाव, बाबुलगाव आणि राळेगाव, दुर्गपिंपरी या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि धारवा, लाडखेड, नेरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे फलेगाव, बाबुलगावला हलका मध्यम असून आसपासच्या भागात गारपीटचा अंदाज राहील। पुलगाव, धामणगाव रेल्वे, चांदूर, नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अरवी, तळेगाव, मोझारी, नांदगाव तसेच काटी, जळखेडा, वरुड, नरखेड, मोर्शी या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। चांदूर बाजार, ब्राह्मणथडी, अचलपूर, चिखलदरा इकडे जोरदार पाऊस असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। अंजनगाव, सोजी, असेगाव, मूर्तिजापूर, दर्यापूरला हलका मध्यम पाऊस राहील। अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडे अकोट, हिरवाखेड, अलेवाडी, जळगाव, जामोद, मांजराखेड, अंदुणा, पातोडा गारपीटचा अंदाज या भागात राहील। अकोला, बोरगाव, मंजू, आळंदा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोरेगाव, बाळापूर, खामगाव, शेवगावला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। बुलढाणा जिल्ह्याकडे बाबरगाव, दिघी, नांदुणा, अडोल, बुद्रुक हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। दक्षिण भागामध्ये गिरडा, बुलढाणा, केलवड, चिखली, अहमदपूर, कुदनापूर, घाटबोरीला गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। जोरदार पावसाचा अंदाज मेहकर, डोंगाव, बापूर, रिसोड, लोणी, लोणार, बेबी, रिथाड, वाशिमलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम, मालेगाव, महसूल, परतूर, मंगळूरपेठ, कर्जना, खेडा इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, औंधलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळणार आहे। विशेष करून उत्तर भागात गारपीटचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्यात परभणी, जरी, बोरी, जिंतूरला गारपीटचा अंदाज आहे। परतूर, माटा, सेलू, आष्टीला हलका मध्यम पाऊस राहील। परभणीला बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। पाथरीला हलक्या पावसाचा अंदाज आहे। पूर्णा तसेच लोहा, वजुगला ढगाळ वातावरण राहील, पावसाचा जोर कमी राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला मुखेड, तमसा इकडे ढगाळ स्थित राहील, पावसाची शक्यता उमरखेड, ढाकणी, मोरसोंदी, हिमायतनगर या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच लातूर जिल्ह्याकडे सिरसल, सोनपेठ, वडवणी, तळेगाव, बीड जिल्ह्याचा परिसर या भागातही गारपीटचा अंदाज आहे। धारूर, केज, येलम, चौसाला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्यामध्ये लातूर रोड, श्रांतपाल, उळमजुक, जळकोट, उदगीर, मुरकी या भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। बीड, करकमलाई हलका पाऊस राहील। तसेच मांजलगाव, पात्री, आष्टी आणि जालना जिल्ह्याचा परिसर मंगळूर, रामशेगोशोटा, तानवाडी, पानवाडी, परतूर या भागातही गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। गुलापांगडी, जालना इकडे हलका मध्यम पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यताही देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन आणि माजांटा या भागात गारपीटचा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। वादळी वाऱ्यासह श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थित राहून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे अंशतः ढगाळ स्थित राहील, पावसाचा जोर फारसा नाही। आणि कोकण विभागातील पालघर, रायगड, नाशिक जिल्ह्याचा परिसर या भागातही अंशतः ढगाळ स्थित राहून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। मुंबई, रायगड, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मध्य महाराष्ट्रातील परिसर पुणे, अहमदनगर या भागातही अंशतः ढगाळ स्थित राहून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या भागातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थित राहून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।